चला फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. साहिल कोळी 77-44 खारपाडा पेन. संदीप घरत चला फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. विनंती करेन. दोस्ती स्पोर्ट्स महाड. चला जशीत प्राप्ती. चला मॅच ऑन करा प्लीज. फलंदाज संदीप गरज सर. चला गोट्या. चला शुभ सन्मानाकडे आपण तोपर्यंत जाणार आहोत आणि शुभ सन्मान घेतले जातील. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचे आहेत. मी चारही आयोजकांच्या विनंती करेन. चला निशाकर दादा, संजय गरज साहेब आणि त्याजवळ लीलाधर म्हात्रे साहेब आणि जगदीशजी पाटील या चारही आयोजक आमचे आहेत. त्यांना विनंती करेन की आपण या एकत्र तिथे आपल्या शुभ हस्ते इथे मात्र शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. सन्मानाकडे आपण जातोय. नुकतंच ज्यांच्या या ठिकाणी आगमन झालं ते सन्माननीय हॅट्रिक सरपंच जिते ग्रामपंचायत आदरणीय वासुदेव शेठ म्हात्रे यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आदरणीय वासुदेव शेठ म्हात्रे यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. हॅट्रिक सरपंच आणि दमदार व्यक्तिमत्व जिते ग्रामपंचायत सन्माननीय वासुदेव शेठ म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर त्यांच्या माध्यमातून आपण जिते गावामध्ये नाईट स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक हॅट्रिक सरपंच वासुदेव शेठ म्हात्रे. 80% समाजकारण, 20% राजकारण, उद्योग क्षेत्रामध्ये देखील दमदार योगदान ज्यांचं राहिलं असं A1 क्वालिटीचं व्यक्तिमत्व वासुदेव शेठ म्हात्रे यांचा सन्मान आमचे आयोजक ॲडव्होकेट साहेब आणि संजयजी गरज साहेब, त्याचबरोबर लीलाधरजी म्हात्रे सरपंच जिते, निशाकर गरज साहेब सदस्य खारपाडा दुश्मी ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते केला होता. आणि तदनंतर सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आदरणीय दिनेश शेठ पाटील यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय दिनेश शेठ पाटील साहेबांना विनंती आहे आपण आमचा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. चला सामना चालू होतोय. बॉल हवाय, मैदानाकडे बॉल द्या. दिनेश शेठ पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपल्या परिसरामध्ये आपल्या समाजासाठी एक चांगला मोठा समाज मंदिर व्हावा, समाज हॉल व्हावा यासाठी JSW कडे खतर त्यांनी मागणी केली आणि मला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच पेन तालुक्यामध्ये आपल्या भूमिपुत्रांसाठी एक मोठा समाज हॉल तयार होईल. आणि सातत्याने समाजासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व दिनेश शेठ पाटील यांचा सन्मान आणि त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती सरपंच तरणखोप ग्रामपंचायत दर्शनाताई दिनेश शेठ पाटील यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. नारी शक्तीचा सन्मान या ठिकाणी घेत आहोत. तर मी दर्शनाताईंना विनंती करतो आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. नारी शक्तीचा सन्मान केला जाईल. सरपंच तरणखोप. प्रत्येक क्षेत्रामध्ये आता 50-50% आरक्षण महिला आणि पुरुषांना दिला जातो आणि सातत्याने दमदार योगदान देणाऱ्या आमच्या नारी शक्ती या ठिकाणी आमच्या आदरणीय दर्शनाताई दिनेश शेठ पाटील सरपंच तरणखोप यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पेणचे या ठिकाणी सभापती सुरेश शेठ पाटील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सुरेश शेठ पाटील यांचा सन्मान केला जाईल. कुठेही जाऊ द्या, ही मंडळी एकत्र असते नेहमी. मग कुठला लांबचा प्रवास असेल, एखादा टूर असेल, एखादा इव्हेंट असेल, तेव्हा ही मंडळी सगळी सोबत असते आणि आज या ठिकाणी त्यांचा आपण सन्मान घेत आहोत. आदरणीय सुरेश शेठ पाटील साहेबांचा सन्मान
या स्पर्धेनिमित्तानं केला जातोय. आणि यानंतर श्रद्धाताई सुरेश पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. CA उच्च शिक्षित या ठिकाणी आमच्या श्रद्धाताई, त्यांचा सन्मान केला जाईल. डावाला सुरुवात झाली. रायगड भूषण सुशांत ऑन स्ट्राईक बॅकफुटला गेले. पहिल्याच बॉलला एअर स्ट्राईक करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर फटका. 6 धावा षटकार. चार्टर्ड अकाउंटंट श्रद्धाताई पाटील यांचा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. आणि यानंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते RB पाटील साहेब खरोशी, त्यांना सन्मान केलं जाईल. दमदार ज्येष्ठ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी खरोशी गावचे RB पाटील साहेब, त्यांना आपण सन्मान करत आहोत. फुल लेन बॉल आतली कडा घेत असताना फॉलो थ्रू मध्ये बॉल उचलला. रनआउटची संधी होती. ऑन दी स्टम्प्स थ्रो आला असता तर कदाचित खेळाडू बाद झाले असे. आणि यानंतर ग्रामपंचायत सदस्य दुष्मी कारपाडा हिरामनजी घरत साहेब यांना आपण सन्मान करणार आहोत. चला या. आणि तदनंतर जिम इंट्रक्टर आपण पाहता रोशन पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत. चला, रोशनजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. गोसेवक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण स्पर्धेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहोत. आणि जाऊया मॅचकडे. ऐकूया आवाज रायगड जिल्ह्यातील एक नामांकित समालोचक आमचे मित्र रुपेशजी पाटील यांच्याकडे आपण जातो. धन्यवाद. थँक्यू रोशन पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होता. हाय व्होल्टेज जामा. ओहो, मागच्या बॉल वरती चांगला इथून मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर कमबॅक केले. साहिल कोहली 77-44 खारपाडा पेन आणि साई शिलवान कलंबोली. काही क्षणातच पेन नगरपालिकेच्या अभ्यासू नगराध्यक्षा आदरणीय प्रीतमताई पाटील यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. काही क्षणातच त्यांचं आगमन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. ऍडव्होकेट अमृताताई यांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहता. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. फुल लेन बॉल प्रसाद आणि सुशांत, मला वाटतं एका गावाला बिलॉंग करणारे कळवे गावचे 2 खेळाडू सलामीवीर आहेत. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. आणि रायगड ग्रामीण मध्ये नेहमी चर्चा असते खेळाडूंची. खुल्या गटाचं क्रिकेट त्यांनी गाजवलं, अशी जोडी मैदानामध्ये आहे. ऍडव्होकेट अमृताताई आणि त्यांच्या बरोबरीने ऍडव्होकेट चिन्मय म्हात्रे यांचं आगमन काही क्षणातच या मंचावरती बनवताना पाहताय. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. ऐकू आवाज रुपेशजी पाटील यांचा. धन्यवाद. मनीषला पाहतोय. पहिला षटक आणि इक्षा कव्हरला डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बिग विकेट. लगा 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 440 वोल्टचा करंट लगा. मैदानाच्या बाहेर सुशांत मोकल बॅक टू द गट. तालुका हाप. आणि तुम्हाला पाहायला गेलं तर व्यवसाय गटातील खेळाडू तुम्हाला मात्र या टीम मधून प्रत्येक टीम मधून खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. ज्यांनी ग्रामीण क्रिकेट मात्र गाजवलं गेलं. बऱ्याचशा मात्र ओपन स्पर्धांमध्ये मात्र या सगळ्याच खेळाडूंना मात्र खेळताना पाहिलंय. आणि तेच खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जोडी मात्र छान होती. एका बाजूला सुशांत मोकल तर प्रसाद पाटील. अनेक वेळा मात्र आपल्या एका गावासाठी खेळणारे 2 खेळाडू सलामीला मात्र जरूर गेले होते. सुशांत मोकल मात्र बाद झालेत. एक षटकार आणि एक धाव घेत मात्र 7 धावांवरती वैयक्तिकरित्या बाद होताना मात्र पाहायला मिळतात येते. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करतोय. ऍडव्होकेट अमृताताई, ऍडव्होकेट चिन्मय म्हात्रे यांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. स्वतः आमच्या स्पर्धेचे आयोजक खर तर ऍडव्होकेट जगदीशजी पाटील उपसरपंच आंबिवली, त्याचबरोबरीने आयोजक निशाकरजी घरत, सदस्य दुष्मी कारपाडा ग्रामपंचायत, संजयजी घरत उपसरपंच दुष्मी कारपाडा ग्रामपंचायत, लीलाधरजी म्हात्रे सरपंच जिते सन्मानपूर्वक पाहुण्यांना आमच्या मुख्य अतिथी मंचावरती घेऊन येत असताना ऍडव्होकेट अमृताताई आणि त्यांच्या बरोबरीने चिन्मय म्हात्रे ऍडव्होकेट त्यांच्या या ठिकाणी आगमन. दोन्ही पाहुण्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. यस रुपेश. चांगला बॉल. देव म्हात्रे आपण पाहायला गेलं तर बोलवली टीमसाठी मात्र सातत्याने नावाची चर्चा राहिली गेली आहे. आता इथून मात्र पाहायला गेलं तर आज साहिल कोहली 77-44 खारपाडा पेन टीमसाठी मात्र मैदानामध्ये. आज या कालच्या रात्रीमध्येही देव मात्रेची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली पिरकोन नाईट मध्ये रोशन सर. आणि त्याच्यानंतर मात्र थेट आज पेन तालुक्याच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीमध्ये मात्र खेळाडू पोहोचलेत. आणि खेळाडू मात्र तुम्हाला रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळाले. पिरकोन नाईट मध्ये काल खेळताना पाहायला मिळाले. तफलकावरती धावा लागल्या जातात. त्या षटक क्रमांक
पहिला समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिला बॉल षटकार आला, त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलं मनीषनं. ही खासियत राहिली आहे ना, अनेक स्पर्धांमध्ये मात्र या नावाची चर्चा राहिली गेली आणि आज खूप छान पद्धतीने गोलंदाजी हाताळली आणि तिथे पाहायला गेलं तर एक महत्वपूर्ण विकेट सुशांत मोगल गोट्याची विकेट मात्र प्राप्त करून दिली आणि तिथेच धावसंख्या थोडी मात्र अखूड येताना पाहायला मिळाली. प्रेशर थोडासा आपल्याला पाहायला गेलं तर फलंदाज देव म्हात्रे आणि प्रसाद पाटील वरती असेल, तो असे अनेक प्रेशर त्यांनी मात्र हिसकावून अनेक चांगले खेळी मात्र केली गेलेली आहे. देव मात्र म्हटल्यानंतर बलवली टीमचा मात्र हा रन मशीन सातत्याने मात्र सलामीला जातात, आपल्या नावाचा डंका पेटवतात आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर नॉट स्ट्राईक एंडला प्रसादला पाहतोय आपण. प्रसाद पाटील कलवे टीम म्हटल्यानंतर प्रसाद पाटील हा नाव सातत्याने चर्चेत राहिले गेले. गोलंदाजी मार्कवरती साहिल उलवेकर हे नाव लक्षात ठेवा. अनेक स्पर्धांमध्ये या नावाची चर्चा राहिली गेलेली आहे. चांगले गोलंदाज म्हणून सातत्याने साहिल उलवेकर या नावाची चर्चा राहिली आहे. खिडपाडा या ग्रामीण टीमसाठी मात्र खेळणारे खेळाडू साहिल उलवेकर गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात आपल्याला. लोअर फुल टॉस बॉल, चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. स्लाइटली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न देव मात्रेच्या विरोधामध्ये मात्र ही रणनीती इथे संपन्न होताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ. त्याच्यानंतर टॉस साठी मी विनंती करेन दोस्ती स्पोर्ट्स, अंश एंटरप्राइजेस पनवेल आणि त्यांच्या विरोधामध्ये वैष्णवी 11 कोलाड महाड या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण टॉस साठी या. ओहो, आणखी एक स्विंग अँड द मिस. बॉल पडल्यानंतर हातभर वलवण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे ना, त्यांची इथे मात्र गोलंदाजी साहिल उलवेकर. खिडूकपाडा अगदी छोटंसं गाव, त्याच्या मात्र नावावरती डंका पेटवणारा खेळाडू या नावानं मात्र आपल्या गावाला एक ग्रामीण क्रिकेटमध्ये ओळख निर्माण करून दिली आहे. तेच खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळतात ॲज अ गोलंदाज म्हणून. चांगला स्टेट ड्राईव्ह, टायमिंग प्रॉपर आहे, नो चान्स, आउट ऑफ द पार. अगदी फ्लॅट एट खन 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 खणखणीत आवाज करणारा हा ते वन बाउन्स व सीमा पार चौकार. डिजिट धावफलकावरती 4 धावांनी मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 13 धावा, 13 रन्स स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. खूप छान इथे खेळ आणि त्याचबरोबर गजबजलेला व्यापी डाईज. भरपूर सारे मान्यवर पहिल्या दिवसापासून रोशन पाटील सर आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने भेट देऊन गेले. राजकीय, सामाजिक, क्रीडा, शेतकरी, कष्टकरी सगळ्या क्षेत्रातील मान्यवर मात्र इथे येताना पाहायला मिळाले. साहिल उलवेकर च्या विरोधामध्ये फटका आता इथे मात्र फसलाय. स्विंग केलाय, थोडासा मात्र गती काढून घेतली बॉलमध्ये. काऊ कॉर्नर मध्ये ऑन ड्राईव्ह करायचा होता, फटका फसला गेलाय. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षकांनी पकडलाय झेल. सचिन या मात्र क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज बाद देव म्हात्रे सारखा एक महत्वाचा बडा विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. साहिल उलवेकर ऍज अ गोलंदाज सक्सेस मिळवत असताना पाहायला मिळत आहेत. क्रमांक 2 चा धक्का बसलाय. देव म्हात्रे बॅक टू टेक आउट इथे मात्र होताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा स्थिर. 13 वरती दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळत आहेत. तालुका हाफ म्हटल्यानंतर तुम्हाला तालुक्यातील चुन के खेळाडू एका टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहा, तुम्ही जर पाहिला गेलं तर कलवेमधील 2 खेळाडू, आवाज पाहिला गेलं तर बलवली मधले खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. अशा प्रत्येक टीम मधील तुम्हाला एका टीम मध्ये मात्र खेळताना खेळाडू पाहायला मिळतील. त्यामुळे त्यांचे समर्थक, भरपूर सारी गर्दी आज या मात्र ओपन लॉट्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तालुका हाफच्या मात्र इथून लॉट्स मध्ये पाहायला मिळणार आहे. 22/3/2026 आजचा दिवस खूप छान इथे मात्र पाहायला गेलं तर स्क्रीनवरती पाहताय आमच्या आई जिजाऊच्या मात्र लेखी. अगदी पाहायला गेलं तर राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे, वकिली क्षेत्रामध्ये ज्यांचं मात्र उल्लेखनीय नाव मात्र वर्चून घेतलं जातं, त्या सगळ्यांना मात्र आपण एका स्क्रीनवरती पाहतोय. हे सर्व ओळख राहिली आहे या स्पर्धेची. दमदार स्पर्धा, उत्तम नियोजन, नियोजनाचे बाप, आयोजनाचे बेताज बादशाह म्हणून ओळख राहिली गेली आहे. त्या चषकाला पाहतोय तुम्ही, शूरवीर शंभूराजे चषक 2026 दमदार आयोजन. आता ही फटका फसलाय की टायमिंग प्रॉपर आहे, अंतर मिळालंय, अंतर कापलंय, निहारलंय, पालकलंय, ओळखलंय, तत्पर सत्वर उत्तर देत बॉल सीमा रेषा पार षटकार. हरेश गावंड, जितू आई, जिते संघाची रण मशीन, जिते ग्रामीण
क्रिकेट मात्र गाजवल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट बरोबर व्यावसायिक गटामध्ये आणि त्याचबरोबर अगदीच ओपन क्रिकेट मात्र अनेक वेळा मात्र खेळताना त्यांना पाहत असतो. आणि त्याच हरीश गावंडे यांच्या बॅट मधून पहिला बॉल फेस करत असताना मात्र इथून ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती पाठवलाय. हर्षद मोरडे उर्फ बंटी खरं तर साईश कळंबोली टीमचे मेंटॉर आहेत. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. हर्षदजी मोरडे बंटी या मंचावरती आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आज तालुका लेवलचं क्रिकेट, मला वाटतं रुपेश सर या स्पर्धेमध्ये मावळचा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तालुक्याचा महाडचा संघ आहे, कोलाडचा संघ आहे, पनवेलचे संघ आहेत, उरणचे संघ आहेत, खालापूरचे आहेत आणि पेणचा संघ देखील मैदानामध्ये खेळतोय तालुका वाईज क्रिकेटमध्ये. ग्रामीण म्हटलं की एका गावच्या 11 खेळाडू, तालुका म्हटलं की प्रचंड त्या तालुक्यातील सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम या तालुका लेवलचं क्रिकेटने केलं. आणि आज या स्पर्धेमध्ये शेवटच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांसाठी मोठी मेजबानी आहे तालुका लेवलचं क्रिकेट. आणि सध्या सामना चालू आहे पेण साहिल कोळी 774411 पेण, तर एका बाजूला साईश 11 कळंबोली. या दोन टीम मध्ये ही लढत. टॉस जिंकला कळंबोली संघाने, पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं घरच्या मैदानावरती पेण संघाला. आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 20 धावा. दुसरं दशक पूर्ण झालं आणि चांगली बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. हर्षदजी मोरडे पंटी यांचं आगमन, कळंबोली संघाचे मेंटॉर आहेत. कळंबोली म्हटलं की इंटर कॉलनी क्रिकेट जास्त असतं. खरं तर आपण पाहिलं वसाहतीमधलं क्रिकेट सर्वात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खेळलं जातं. आणि त्याच शहराचे या ठिकाणी हर्षदजी मोरडे पंटी यांचं आगमन, टीम मेंटॉर आहेत साईश कळंबोली संघाचे, त्यांचं स्वागत. धन्यवाद सर. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल. दोस्ती स्पोर्ट्स अंश एंटरप्राइजेस पनवेल आणि त्यांच्या विरोधामध्ये वैष्णवी 11 कोलाड महाड. टीमला विनंती करेन की टॉससाठी या. सुप्रसिद्ध उद्योजक रोहनजी लबडे खानावले यांचा संघ आहे दोस्ती स्पोर्ट्स आणि त्याचे कॅप्टन आहेत चॅम्बो. प्रफुल्ल पाटील 24 लाईव्ह इव्हेंट मधला एक टेक्निकल ऑपरेटर, एक जबरदस्त खेळाडू. आणि त्यांच्या अपोजिट मध्ये कोलाड संघाचा कर्णधार, त्यांना ऑफिशियली आपण इन्व्हाइट करत आहोत. पहिलं सत्र जेव्हा संपेल दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. धन्यवाद. दिनेश पाटील नारपोली आणि नारपोली गावातून मात्र ग्रामीण क्रिकेटला सुरुवात केली. आज पाहायला गेलं तर अप्रतिम इथे मात्र गोलंदाजी करतील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळते. गॅप शोधून काढली आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण, बाउंड्री लाईन वरती काय एफर्ट्स पाहते ते. हे सर क्रिकेट आहे ना, तुम्हाला क्लास पाहायला मिळतो तालुका हाफ मध्ये क्रिकेटचा. अतिशय इथे मात्र पाहायला मिळालं. स्टार कास्ट 11 तर 11 खेळाडू तालुक्यातील चून 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 के घेतलेले असतात, निवडून घेतलेले असतात आणि तोच क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण, शूरवीर शंभूराजे चषकाचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळेल. थोडासा दुर्वट ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 23 धावा 23. फलंदाज सुशांत मोकल बाद, देव म्हात्रे बाद, हरीश गावंड आणि प्रसाद पाटील मैदानामध्ये अजूनपर्यंत आहेत. प्रसाद पाटीलनं मात्र अनेक वेळा आपल्या नावाचा परिचय दिला, डंका पेटवलाय. दुसऱ्या बाजूला मात्र पाहायला गेलं तर कानपोलीसाठी दिनेश पाटीलनं मात्र नारपोली मात्र गावासाठी मात्र अनेक वेळा मात्र चांगला क्रिकेट खेळला गेलाय. थोडासा बाहेर परत एकदा दुर्वट ठेवण्याची रणनीती ही आखली जाते. अनेक वेळेला आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला मात्र आपण पाहायला गेलं तर फलंदाजांपासून रीच करायचं, थोडासा बाहेर ठेवायचा, त्याच्यानंतर मात्र अगदी कष्ट घ्यायला लावायची, मेहनत फलंदाजांना घ्यायला लावायची. तसंच काहीशी गोलंदाजी सध्याच्या घडीला. फटका फसला तिथे आपण पाहायला गेलं तर प्रसाद पाटील इथून डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. झेल झालाय ड्रॉप. ओ हो हो हो, हे सर क्रिकेट आहे ना. बराचसा दूरवरचा प्रवास, झेल कोणाचा होता त्याचाही निर्णय मात्र चुकला गेला. यष्टीरक्षक कदाचित तिथे जवळपास होते, तो झेल कदाचित यष्टीरक्षकांचा होता, परंतु तिथे स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये बॅलन्स करत इथून दिनेश पाटील गेले आणि इथून मात्र हा झेल झालाय ड्रॉप. धाव आली 1, जीवदान मिळालंय फलंदाज प्रसाद पाटीलला. पेन तालुक्यातील आणखी एक नावलौकिक खेळाडू याची मात्र ख्याती राहिली गेलेली आहे. कलवे टीमसाठी मात्र ग्रामीण क्रिकेट अनेक वेळेला खेळलंय, ते मात्र प्रसाद पाटीलला मिळालं जीवदान. आता हरीश गावंड आपण पाहायला गेलं तर जितू आहे जिथे संघातून मात्र हा कर माजवणारा खेळाडू, जबरदस्त एक दमदार खेळाडू म्हणून ओळख राहिली आहे. पेन तालुका असणं तर रायगड जिल्ह्यामध्ये मात्र या खेळाडूचं नाव आवर्जून मात्र घेतलं जातो. तोच मात्र खेळाडू हरीश गावंड आपल्याला पाहायला मिळतात आता नो स्ट्राईकला. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर झुलला नाहीये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणतीही चुकी होणार नाहीये. बिग विकेट इथे मात्र येताना पाहायला मिळेल. क्रमांक 3 ची हरीश गावंड बॅक टू डेगाट.
पण मान्यवरांचा या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आदरणीय हॅट्रिक सरपंच वासुदेव शेठ, त्याचबरोबर आदरणीय समाजसेवक उद्योजक दिनेश शेठ पाटील, सौभाग्यवती सरपंच तरणकोप दर्शनाताई दिनेश शेठ पाटील, त्यांचा मनापासून आभार. त्याचबरोबरीने या ठिकाणी आपण पाहता सुरेश शेठ पाटील, श्रद्धाताई सुरेश शेठ पाटील, आर बी पाटील साहेब, इरामनजी घरत साहेब, रोशन पाटील, या सर्व अतिथी मान्यवरांचा मी या स्पर्धेच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. खास करून आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलाय. चला, दोस्ती स्पोर्ट्स पनवेलचा कॅप्टन आलाय चांबो, या आपण टॉससाठी त्यांचं आगमन. प्रफुल्ल पाटील, हा चेहऱ्यावर एक चांगली स्माईल आहे. यस चांबो, तुमचं स्वागत. आणि त्याचबरोबरने कोलाड संघाचा संघनायक आपण देखील रिपोर्टिंग करा पुढच्या मॅचसाठी. कोलाड महाड हा संघ आहे, त्यामुळे त्याही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करत आहोत टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा पाहुण्यांचा मनापासून आभार. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये ऐकू आवाज. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आमचे मित्र रुपेशजी पाटील, त्यांचा आभार. धन्यवाद. थँक्यू रोशन पाटील सर. ताऱ्याचा सितारा आणि व्हाईस ऑफ रायगड रोशन पाटील सरांना आपण ऐकत आहात. भरपूर सारी वाट आम्ही पाहिले प्रेझेंटी बॉक्स मध्ये पाहतोय आपण. आमचे मित्र मोहनभाई मात्रे बोरकरवाडी आणि त्याचबरोबर त्यांना शिक्षक व्हायचं होतं पण गुणलेखक झाले ते आमचे मित्र राव्याचे निकेत मोकल, निकेत पाटील, ज्यांचा डान्स आपण राव्या यात्रेमध्ये पाहणारच आहोत. मॅच हाय व्होल्टेज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा. 25 वरती 3 विकेट माघारी जरूर इथे गेलेत. समीर आवस्कर, पेन कुलीवाड्याचा मात्र एक दमदार खेळाडू. आपण पाहायला गेलं तर त्यांचे मॅच आपण पहिल्या दिवशी पाहिली होती. समीर आवस्कर स्ट्राईकला मात्र इथे पाहतोय आपण. आता थोडंसं मात्र इथून संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. प्रसाद पाटील जरूर आहे मैदानामध्ये. फ्रंट फुटला आला, इथेही फटका फसलाय. जरूर मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतात. कोणतीही चुकी करणं नाहीये. प्रयास कोहली हा चतुर आहे, चाणाक्ष आहे. प्रयास कोहली मंत्र वाल वाल म्हटल्यानंतर प्रयास कोहली पकडलाय, झेलाय झेल. फलंदाज बाद, बॅक टू डेग आउट. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार झालाय जरूर तिथे मात्र फलंदाज समीर आवस्कर. बॅक टू डेग आउट. ठोक डीजे. सर कुळी किती होते आमच्या संतोष मामांचं गाणे होते. संतोष मामा इथे उपस्थित आहेत. संतोष मामा तुमचं गाणे वाजेल, जाऊ नका. चला, आमचे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर गिरीश म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. त्यांचे आम्ही गुरु सरचे स्वागत विनंती करू की या मुख्य व्यासपीठावरती आपले सरचे स्वागत. ड्रेसिंग पहा काय जबरदस्त पाहायला मिळतंय. जणू काही लग्नाचं कार्यक्रम असं पाहायला मिळतोय. 5 ते 5 दिवस सेम ड्रेस कोड न मात्र असणारे आमचे आयोजक दमदार आपल्याला पाहायला मिळते. शूरवीर शंभूराजाचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतचे दमदार सदस्य, डॅशिंग व्यक्तिमत्व निशाकर घरत दादा. त्याचबरोबर आमच्या आदरणीय संजयजी घरत साहेब, उपसरपंच दुष्मी खारपाडा ग्रामपंचायत. आयोजक आमचे लीलाधर म्हात्रे साहेब, सरपंच जिते आणि वेल एज्युकेटेड ॲडव्होकेट जगदीश पाटील साहेब, उपसरपंच आंबेवली. 4 जण म्हणतात ना रोशन सर, 2 दिल मिलते तो होता है प्यार. पण हे 4 दिल एकत्र आलेत आणि 4 हुकमाचे एखे आणि त्याने मात्र करून दाखवलंय. आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारलं गेलंय. आज तालुका हाफ सही योग जुळवून आणलं आणि त्यानंतर मात्र एक मेजवानी क्रिकेटची मिळाली आहे. धावफलकावरती धावा स्थिर 25 आपल्याला पाहायला मिळतात. क्रमांक 4चा विकेट माघारी सिद्धेश शिंदे. रायगड प्रीमियर लीग मध्ये यांना खेळताना पाहिलं. 3 बॉल 14ची गरज असताना याच फलंदाजांनी त्या 14 धावा काढल्या होत्या. तेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे पाहायला मिळतात आपल्याला. सिद्धेश शिंदे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 25. डॉट बॉल आलाय. ओहो या चॅम्बो 24 लाईव्ह इव्हेंट्स ज्याने अगदी उचलून धरलं, ओळख निर्माण करून दिली. एक दमदार आमचे ऑपरेटर इथे मात्र येताना पाहायला मिळतात. सहर्ष स्वागत.
खूप छान इथे मात्र इथून बॉल पाहायला मिळाला, एक सिंगल मात्र इथून पाहायला मिळाली. षटक क्रमांक समाप्त झाले ते तिसरं दिनेश पाटील यांच्या स्वरूपामध्ये. या षटकामध्ये धावा आल्या आहेत 6 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा, 26. आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. छान खेळ इथे मात्र केलाय. जरूर आपण पाहायला गेला तर गोलंदाजी करत असताना गोलंदाजीसाठी वापरलेले गोलंदाजांनी पहिला षटक मनीष नातालला फक्त धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये साहिल उलवेकर आले, आपल्या नावाचा परिचय दिला. तिथे धावा खर्च झाल्या फक्त 11 आणि क्रमांक 3 वरती षटकासाठी आले गेले ते दिनेश पाटील. त्याने मात्र धावा खर्च केल्यात फक्त 6 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा. VIP डाईस आपण हा पाहतोय. आमच्या आयोजकांबरोबर आमचे मान्यवर अतिथीगण या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला मात्र पाहायला मिळतात. वकिली क्षेत्रामध्ये अगदी नामांकित वकील म्हणून ज्यांना मात्र गणलं जातं, त्यांचं आदरपूर्वक मात्र नाव घेतलं जातं, ते आमचे आदरणीय ॲडव्होकेट जगदीश पाटील साहेबांचे सहकारी. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश पाटील, मुरबी ग्रामीण. मुरबी म्हटल्यानंतर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील साहेबांचं गाव आणि त्या गावाला मात्र आपण पाहायला गेलं तर बिलॉंग करणारे विघ्नेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात येते. आणि त्याचे पुतणे आहेत. आपण पाहायला गेलं तर अगदी त्या घराण्याला एक वारसा आहे क्रिकेटरचा. भरपूर क्रिकेटर तुम्हाला त्या परिवारातून मात्र खेळताना पाहायला मिळतील. चांगला बॉल इथे मात्र केले जातोय. ताकदीची गोलंदाजी, रनआउटची संधी तिथे आणि होय रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होतील. सिद्धेश शिंदे बॅक टू टेक आउट. शंभू राजे चषक ठेवलाय ग्राउंडवर. अरे जमतील सारे क्रिकेटर तिथं बक्षीस जायला खात. जमतील सारे क्रिकेटर तिथं बक्षीस जायला खात. थँक्यू. चला इथून मी विनंती करेन वैष्णवी 11 कोलाड महाड कॅप्टन आपण या, कारण दोस्ती स्पोर्ट्स यश एंटरप्राइजेस पनवेलचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येण होताना पाहायला मिळत आहे. शुभम पाटील बळवली टीमचा मात्र ग्रामीण क्रिकेट अनेक वेळा मात्र खेळताना पाहायला मिळालंय. काल पिरकोनमध्ये ही चांगली कामगिरी मात्र बळवली गावानं मात्र केली, परंतु थोडेसे कमी पडले. त्याच्यानंतर मात्र पराभव स्वीकारावा लागला जरूर तिथे, परंतु या गावानं ही मात्र आपली ओळख निर्माण करून दिलेली आहे या ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेट पटलावरती. आणि त्याच गावातील मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील इन होताना मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला विघ्नेश पाटील, मुरबी गाव म्हटल्यानंतर अनेक मात्र स्पर्धांमध्ये आपल्या गावाचा डंका पेटवणारे मात्र खेळाडू सिद्धेश पाटीलला अनेक वेळा मात्र मुरबी गावासाठी गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय. आज तालुका हापमध्ये मात्र पाहायला गेलं तर टीम साईश 11 कलंबोली टीमसाठी मात्र गोलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. धावपलका स्थिर इथे मात्र पाहायला मिळतात. इथून मात्र हलटी डुलती धावसंख्या करावी लागेल. चेंज ऑफ द स्पेस, परंतु अंतर मिळालंय का? अंतर कापला जाईल काय? फ्लाय होईल का? होय झालाय. बॉल फरार, सीमारेषा पार. क्लास आणि क्लासिकल हा ते लांब आणि लांब लचक फलंदाज प्रसाद पाटीलच्या बॅट मधून षटकार. मला वाटतं दिनेशनेच कॅच सोडला. नारपोलीचा हा खेळाडू, नारपोली गावचे आमचे सुप्रसिद्ध स्कोरर मयूर पाटील देखील या सामन्यांचा आनंद घेतात. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. भरपूर सारे आज क्रीडा रसिक मात्र इथून साईप्रीत लाईव्ह टेक्निकल चॅनल बरोबर जोडले गेलेले असतील, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मायबाप प्रेक्षक वर्गांचंही करूया सहर्ष स्वागत. प्रसाद पाटील जोपर्यंत आहे ना तोपर्यंत धावा कदाचित तिथे येऊ शकतात. एक चांगली खेळाडू म्हणून सातत्याने ओळख निर्माण झाली आहे. हो, अगदी उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न, जागा बनली गेली सिद्धेश पाटील या गोलंदाजांना गोलंदाजी करत असताना विघ्नेश पाटीलला, आणि ती जागा बनवली गेली. त्याचबरोबर यशस्वी गोलंदाजाचं उत्तम उदाहरण इथे साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान इथे मात्र पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळणार आहे. तालुक्यातील 11 खेळाडू अगदी चुनचुनके घेतलेले आहेत.
त्यामुळे तुम्हाला मात्र हा चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. ही धावसंख्या कमी आहे, जास्त आहे. अंतिम बॉल सेकंड इनिंग मधला पडेल तेव्हाच आपल्याला समजेल. प्रसाद पाटील आहे, कलवे गावातून बिलॉंग करणारे मात्र आपण पाहिलं की ते खेळाडू. चांगला फटका, परंतु इथून डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतील तिथे पकडला जाईल. झेल महत्वाची विकेट. मागच्या बॉलवरती मात्र झेल जरूर सोडला होता, परंतु आता झेल पकडलाय दिनेश पाटील यांनी आणि फलंदाज बाद प्रसाद पाटील बॅक टू द गट. धावसंख्या धावपलकावरती लागली जातोय 33 धावांवरती. प्रसाद पाटील माघारी. थँक्यू. आपण पाहायला गेलं तर महत्वाची विकेट येताना मात्र पाहायला मिळते. भरपूर सारे रोशन सर आज या स्पर्धेचा मात्र एन्जॉय करताना मात्र पाहायला मिळते. आमच्या वाशी भागातील एक दमदार व्यक्तिमत्व पाहायला गेलं तर आणि कालेश्री गावाचे भावी सरपंच शिवसेनेचा डाण्या वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते सुजितदादा पाटील यांच्याकडनं, बरोबर त्याचबरोबर राकेश पाटील, बबलू आमचा बबलू दादा, अर्थातच दत्तगुरु वडावचा स्टार खेळाडू बबलू म्हात्रे, मिलिंद भाई यांचं सोनकार यांच्याकडनं मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा येताना मात्र पाहायला मिळतात. शूरवीर शंभूराजे चषक तुम्ही पाहताय, अनुभवताय, निहारताय. जबरदस्त इथून ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. आता ही मात्र फटका फसताय तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत की अंतर मिळालंय. होय, डेफिनेटली क्लास टायमिंगचा प्रॉपर मात्र इथे वापर केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. नो चान्स, आउट ऑफ द पार व सीमारेषा पार आला हा शानदार षटकार. पुढचा बॉल इथे मात्र पाहायला मिळेल. विघ्नेश पाटील गोलंदाजी मार्क वरती आणि केक क्लास, परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे. इलेव्हेशन मिळालंय, टायमिंग प्रॉपर आलं नाहीये आणि इथून मात्र फलंदाज बाद. सचिन आहे तिथे, अप्रतिम झेल तिथे मात्र पकडला आणि फलंदाज माघारी येतील. सार्थक म्हात्रे आणि हा पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. सार्थक म्हात्रे जोह्याचे खेळाडू, परंतु शेवटचा बॉल अंतिम बॉल फेस करत असताना मात्र बॉल इथून आउट झाले. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 39 धावांची गरज असेल विजयासाठी. जाऊया आपण अतिथी कक्षामध्ये. तर नेक्स्ट मॅच असेल कोलाड महाड आणि एका बाजूला दोस्ती स्पोर्ट्स पनवेल. या अगोदर आपण एक विशेष सन्मान घेत आहोत. हर्षदजी मोरडे बंटी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. साईश कंबोली टीमचे मेंटॉर हर्षद यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी घेत आहोत. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि टॉससाठी आपण इन्व्हाइट करत आहोत कोलाड महाड टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या बरोबरीने पनवेल संघाचा कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल आहे. तर सन्मान केला जातोय हर्षदजी मोरडे उर्फ बंटी, कंबोली टीमचे मेंटॉर, आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण घेत आहोत. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. आयोजकांच्या शुभ हस्ते मायाची उबदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो आपण त्यांना देऊन यथोचित आदरातिथ्य आपण या ठिकाणी घेत आहोत. धन्यवाद. आणि यानंतर पुढील सन्मान असेल उच्च शिक्षित ॲडव्होकेट अमृताताई, ॲडव्होकेट चिन्मय म्हात्रे यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतो या ठिकाणी ॲडव्होकेट अमृताताई आणि त्यांच्या बरोबरीने ॲडव्होकेट चिन्मय म्हात्रे आपणास विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. पेशाने वकील आहेत आणि वेल एज्युकेटेड, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. असं म्हणतात ना तर या स्पर्धेचे आयोजक देखील आमचे आदरणीय जगदीश दादा ते देखील वकील आहेत. आणि वकील म्हटलं की एक गोष्ट आम्ही आवर्जून सांगू, एक अच्छा वकील वो होता है जो जीतने के लिए नहीं इंसाफ के लिए लढता है. आणि खरं तर हे वकील आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेनिमित्तानं करत आहोत. आपलंही मनपूर्वक स्वागत. ॲडव्होकेट अमृताताई आणि ॲडव्होकेट चिन्मय म्हात्रे त्यांचा सन्मान. आणि यानंतर मी विनंती करेल पुन्हा एकदा कोलाड महाड संघाचा संघनायक आणि त्यांच्या बरोबरीने दोस्ती स्पोर्ट्स पनवेलचा कॅप्टन इथे अवेलेबल आहे.
चला दोन्ही कर्णधार खास करून कोलाड संघाचा संघनायक या आपण टॉससाठी आणि बेस्ट ऑफ लक आपण देऊया. मागच्या मॅचमध्ये दोन्ही टीमला साईश कळंबोली आणि एका बाजूला साहिल कोळी 7744 पेन या टीममध्ये हा सामना. टार्गेट बनवायचा आहे 40. चला खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षकांनी बसायचं नाहीये प्लीज. कळंबोली संघाच्या संपूर्ण खेळाडू कक्षामध्ये बसतील पॅव्हलियनमध्ये. त्यामुळे विनंती असेल बघा तिकडे खेळाडू कक्ष सर्वांनी खाली करा. संदीप भाई घरत त्यांना सांगा खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसतील. कळंबोली संघ आपण तिकडे डगआउटकडे चला. शिस्तबद्ध आयोजन आहे आणि उत्तम नियोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहे. हे पहिलं पर्व आहे. शूरवीर शंभूराजे चषक 2026. स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजे यांना कळत त्रिवार मानाचा मुजरा. आणि त्याचबरोबरने पुन्हा एकदा मी विनंती करतो खेळाडू कक्षामध्ये असणारे आमचे प्रेक्षक चला आपण तिकडे कळंबोली संघ संपूर्ण तिकडे चला आपण. धन्यवाद ॲडव्होकेट अमृताताई आणि त्याचबरोबरने धन्यवाद ॲडव्होकेट चिन्मय मात्रे. आपण स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आपल्या या ठिकाणी आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. खरं तर गणेशबाई या आमचे खरं तर बरेचसे पाठीराखे आहेत क्या बात आहे. प्रत्येकाचं विशेष कौतुक करू आम्ही. मॅचला सुरुवात होईल आणि सुरुवातीलाच आघाडीचे 2 खेळाडू जातील. पनवेल साईश कळंबोली संघाचे खेळाडू 40चा पाठलाग करायचा आणि चांगली लढत या ठिकाणी होईल ती मात्र शंका नाहीये. मॅच ऑन 40. अपेक्षित धावसंख्या मला वाटतं 4 ओव्हरमध्ये पेन तालुका टीमला करता आलेला नाहीये. 39 आल्या. 40चा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. चला कोलाड संघाचा संघनायक या आपण टॉससाठी. चांगली लढत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला पण येताना पाहू शकाल. आजची रात्र खास आहे पेनकरांसाठी. तालुका लेवलचं क्रिकेट या आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. आघाडीला 2 खेळाडू मैदानाकडे चाललेत. सलामीवीर सुहास करे आणि त्यांच्या बरोबरीने असणारा खेळाडू सुहास करे आणि त्यांच्या बरोबरीने ओपनिंग ब्लास्टर मैदानाकडे चाललेत. अजित मुंगाजी ओवळे खरं तर हा खेळाडू चाललाय. मला वाटतं उद्याच रायगड प्रीमियर लीग मध्ये वीर मराठा जोहे पेन तालुक्याचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पहिल्या लढतीमध्ये पाहायला मिळेल. ज्या संघाला कॅप्टन म्हणून भूमिका साकारताना पाहायला मिळेल किरण पवार आणि त्याच्या संघामध्ये अजित असेल, समीर आवस्कर हा खेळाडू असेल, सार्थक देखील असेल. 3 खेळाडू तुम्हाला या लढतीमध्ये पाहायला मिळेल उद्याच्या RPL मॅच मध्ये खेळणारे. त्यांनाही आपण देऊया शुभेच्छा. 24 बॉल मध्ये 40 धावा, प्रतिषटक 10.00 हा रिक्वायर्ड रन रेट आणि वेगावरती स्वार होणारा पहिल्या षटकासाठी कौस्तुभ मात्रे बॉलिंग मार्क बदलला. चला संदीप घरत कोलाड संघाचा अपडेट घ्या. त्यांना टॉसला इन्व्हाइट करा. बॉल हवाय. बॉलची आपण पूर्तता करा. संतोष मात्रे किती? अजून 2. चला तो घ्या. संतोष मात्रे क्या बात आहे. फिल्डिंगची प्रॅक्टिस त्यांनाही करावी लागेल. संतोष मामा 40चा पाठलाग होईल का या मॅच मध्ये? कारण होम ग्राउंड आणि लोकल क्राऊडचा सपोर्ट आहे पेन टीमला. तर एका बाजूला साईश 11 कळंबोली संघामध्ये देखील दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे चांगलंच बॅटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सुहास करे आणि त्यांच्या बरोबरीने अजित मुंगाजी बॉलिंग मार्क वरती आधुनिक क्रिकेटचा बेताज बादशाह चेस मास्टर विराट कोहलीला नेटमध्ये बॉलिंग टाकणारा खेळाडू कौस्तुभ मात्रे आलाय. वेगावरती स्वारणारा पेन तालुक्याचा निगडे गावचा खेळाडू. उपसरपंच दिलीप पाटील बळवली त्यांचं आगमन 40+ मास्टर. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. बळवली गावचे उपसरपंच दिलीप पाटील त्यांना मी इथे इन्व्हाइट करत आहोत. 40चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 40चा पाठलाग करत असताना सलामीवीर अजित आणि त्यांच्या बरोबरीने सुहास करे हे 2 खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत. चांगली फाईट तुम्हाला या लढतीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. बिग फाईट इथे आपण पाहणार आहात. 2 टीम मध्ये माजी सरपंच चंद्रकांतजी घरत यांचं आगमन या वेलकम आणि दादांचं देखील स्वागत. दोन्ही मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये.
पहिला बॉल तयार. कौस्तुभ स्विचचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना फुल लेन बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं. हँड अँड आय कॉर्डिनेशन नाहीये. पहिल्याच बॉलला इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, पण तिथे वेगात बॉल टाकला. पायाचा वेध घेत असताना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. व्यावसायिक गटाचं क्रिकेट एक वेगळ्या लेवलचं असतं. प्रत्येक टीमकडे दिग्गज गोलंदाज आहेत, दिग्गज फलंदाज आहेत, तितकेच चांगले शतरक्षक आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्हाला पलटवार होताना पाहायला मिळेल. प्रीतम पाटील सबसे कातिल ऑफिशियल्स आमच्या या ठिकाणी त्यांचं आगमन. पहिला बॉल डॉट, सेकंड बॉलला तयार होतात त्या ठिकाणी कौस्तुभ. आपटला बॉल. याही वेळेला थोडासा स्लाइडला औषध ऑफ स्टंप टाकत असताना फलंदाजाने बॉलला सोडलाय. हा निर्णय कदाचित अयोग्य होता, कारण हा बॉल डॉट आहे. गरज साहेबांचं आगमन आणि दादांचं देखील आगमन. आपण मंचावरती असं नसतं बा. आपलंही सरचं स्वागत. का तर रायगड युवा रायगड संघामध्ये कौस्तुभ खेळला आणि रेग्युलर टीम मध्ये देखील आपण त्याला खेळताना पाहिलं अनेक वेळा. जबरदस्त असा खेळाडू सध्या चर्चेमध्ये आहे. त्यांच्या समोर सुहास करे. सुहासला मात्र सुरुवात चांगली करून द्यावी लागेल आपल्या टीमला. सुरुवातीला जर का धावा आल्या तर प्रेशर थोडं कमी होईल. फुल लेन बॉल ऑन साईडला खेळत असताना प्रॉपर कनेक्शन नाहीये. ऑन ड्राईव्ह पाहायला मला मिड विकेटचा फिल्डर धावत आला. सेकंडला निघालेत. अजितने नकार दिलाय. पॉवर प्ले फोडून काढायचा. पॉवर प्ले मध्ये दमदार फलंदाजी करायची. मला वाटतं प्रयास कोळी एक बेटर त्या ठिकाणी ऑप्शन होता या टीमकडे. पॉवर प्ले फोडणारा हा खेळाडू त्याला थांबवलंय, परंतु अजित आणि सुहास ही जोडी मैदानामध्ये आहे सध्याच्या घडीला. 40चा पाठलाग करत असताना एक धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त सिंगल खर्च केली कौस्तुभने. आता अजित आलाय स्टार्किंग एंड वरती. समोरला मिड ऑफला क्लिअर करायचा आहे आणि फटका फसलाय. वॉट अ कॅच. प्रसाद पाटीलने हा झेल टिपलाय. फुल लेंथ यॉर्कर त्याच्यावरती ड्राईव्ह करत असताना कव्हर्सला क्लिअर करताना एलिव्हेशन कमी मिळालं आणि मिड ऑफला प्रसादने चांगला झेल टिपत असताना गोल्डन डकचा शिकार झालाय अजित मुंगाची हा खेळाडू. विकेट मिळालेला आहे. चला कोलाड टीमचा कॅप्टन त्यांना विनंती असेल आपण या टॉस साठी. मला वाटतं अमित पाटील अंतोरे सरपंच, स्वप्नीलजी मात्र युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा, महेशजी ठाकूर माजी सरपंच काळेश्री, चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष भाजपा पेण, रविकांतजी मात्रे, चंद्रकांत घरत साहेब आणि माजी अध्यक्ष भाजप पेण, त्याचबरोबरने समीर ठाकूर सरचिटणीस युवा मोर्चा पेण. त्यांचं आगमन, त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत. चला दोन्ही संघ नाही आलेत. आपण या षटकानंतर टॉसकडे जाणार आहोत. टॉस अतिशय महत्वाचा राहील दोन्ही टीमसाठी. महत्वाचा पण टॉस इथे संपन्न करणार आहोत. आणि या अगोदर नवीन खेळाडू प्रयास कोळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. जिनके बल्ले से निकलती है चौको और छक्को की टोली. न्यू कदर यंगस्टार वहाल, स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल या टीम कडून ग्रामीण क्रिकेट खेळणारा खेळाडू प्रयास. स्ट्राईक एंडला बैठक बसला होता. फॉलिंग शिफ्टचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगकडे बॉल चाललाय. रन नाही चर्चा होती या विकेट बद्दल. अजून एक बॉल या ठिकाणी आपण संपन्न करतो आणि त्यानंतर टॉसकडे जातोय. टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमधला हा दुसरा सामना. सूरज करकरे आणि एका बाजूला प्रफुल्ल पाटील चॅम्बो. क्या बात आहे. 2 नामांकित खेळाडू रायगड जिल्ह्याचे एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतील. त्यांना आपण देऊया शुभेच्छा. परंतु एका बाजूला कौस्तुभ मात्रे जो नेहमी वेगावरती स्वार होतो आणि काय टप्पा, अचूक डिरेक्शन, बॉलचं लाईन चांगली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि जो स्टार्ट मला वाटतं साहिल कोहली 7744 पेन टीमला हवा होता तो मात्र मिळवून दिलाय, परंतु अजून वेळ गेली नाही. जर का पुढच्या बॉलला मोठा फटका आला तर मोमेंटम शिफ्ट होईल पुन्हा एकदा साईश कंबोळी या टीमकडे. ओव्हर दी विकेट समोर प्रयास. लेन बॉल टाकला. मिड ऑनला क्लिअर करत असताना हार्ड लेंथवरचा हा चेंडू ट्रॅप लावला होता प्रयाससाठी. लॉंग ऑनला आतमध्ये आणलं हरेशला आणि इथे मात्र झेलबाज झाले. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का कम होईल. तर टॉस आपण इथे घेतोय. निशाकरजी घरत या ठिकाणी आहेत. ग्रामपंचायत सदस्य दुष्मी खारपाडा त्यांच्या शुभ हस्ते चांबो कॉल करेल. टेल कॉल अँड इट्स हेड. सूरज फक्त निर्णय सांगायचा काय असेल. फिल्डिंग. बेस्ट ऑफ लक तुम्हाला मॅच साठी. चांबो बेस्ट ऑफ लक या लढतीसाठी. टॉस जिंकलाय कोलाड महाड टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगला इन्व्हाइट केलंय त्या ठिकाणी दोस्ती स्पोर्ट्स पनवेल या टीमला. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होताना पाहत आहे. खर तर जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय
हरिओम शेठ साहेबांचं आगमन या ठिकाणी होताना पाहता रायगड प्रीमियर लीग मध्ये दरवर्षी त्यांचा संघ आवर्जून सहभागी होतो. हरिओम डोलवी त्या संघाचे पुरस्कर्ते आणि दमदार समाजसेवक, उद्योजक आणि दमदार व्यक्तिमत्व आदरणीय हरिओम शेठ यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहताय. आणि त्यांच्या बरोबरीने स्वप्नीलजी म्हात्रे युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा त्यांचं आगमन. त्याचबरोबरीने अंतोराचे सरपंच अमितदादा पाटील, महेश ठाकूर माजी सरपंच काळेश्री, चंद्रकांत घरत उपाध्यक्ष भाजपा पेण, रविकांत म्हात्रे माजी अध्यक्ष भाजपा पेण, समीर ठाकूर सरचिटणीस युवा मोर्चा पेण या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आदरणीय हरिओम शेठ साहेबांचं आगमन आणि आल्यानंतर मात्र महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करत असताना गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होत असताना एक आदर्शवत व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल उल्लेख केला, क्रिकेटला धर्म मानणारे आणि सातत्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये दमदार योगदान देणारे दमदार नेतृत्व म्हणजे हरिओम शेठ यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहत आहे. रायगड प्रीमियर लीगच्या गेल्या 5 पर्वामध्ये ज्यांचा संघ सहभागी झाला, मला वाटतं एकदा बक्षीस पात्र देखील होताना पाहायला मिळाला आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत हरिओम शेठ. त्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहता त्यांचं सहर्ष स्वागत. आणि सर्व आमचे मान्यवर, अमित पाटील सरपंच वेलकम, आपलंही स्वागत. आणि त्याचबरोबरने स्वप्नीलजी म्हात्रे युवा मोर्चा अध्यक्ष भाजप त्यांचं या ठिकाणी आगमन. महेश ठाकूर माजी सरपंच काळेश्री, चंद्रकांत घरत उपाध्यक्ष भाजपा पेण, रविकांत म्हात्रे माजी अध्यक्ष भाजप पेण, समीर ठाकूर सरचिटणीस युवा मोर्चा पेण, सर्वांचं स्वागत. आणि याचबरोबरने मिस्टर फायटर जेट योगेश पेंडकर हा खेळाडू त्यांचं आगमन. रायगड क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती नेणारा एक मास्टर माइंड कॅप्टन योगेश पेंडकर, त्यांना विनंती असेल या मंचावरती आयोजकांच्या वतीने एक विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आपला केला जाईल. का तर टेनिस बॉलमध्ये अशी कोणती स्पर्धा नसेल जी योगेश पेंडकर यांनी गाजवली नसेल. बहुचर्चित सर्व स्पर्धा, मग ISPL असेल, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, ग्रामीण धमाका बिग बॅश जे चालू सध्या आहे, सुप्रीमो ट्रॉफी असतील, देश विदेशामध्ये खेळणारा एक दमदार खेळाडू. का तर आपण पाहिला स्वतः इंजिनियर देखील आहेत पेशाने, वेल एज्युकेटेड आणि प्रत्येकासाठी एक आदर्शवत असा हा खेळाडू योगेश पेंडकर, ज्याला आपण प्रेमाने घाऱ्या म्हणून संबोधतो, त्यांचं आगमन. वेलकम, आपलं स्वागत. आपण अतिथी मंचावरती आसनस्थ व्हा, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. रायगड टेनिस क्रिकेटचा मास्टर माइंड कॅप्टन आणि योगेश पेंडकर यांचं आगमन. वेलकम, आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट 40 आणि आतापर्यंत 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या साईश कळंबोली टीमची आपण पाहत आहे. रमाकांत शर्माचा फुल लेन बॉल, स्विचचा प्रयत्न होता, स्टान्स बदलला होता, रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना पुन्हा एकदा फुल लेंथ यॉर्कर. सचिन आहेत त्या ठिकाणी बॅटिंगसाठी, सचिन आणि त्यांच्या बरोबरने सुहास करे. दबाव वाढत चाललाय, 24 मध्ये 40 बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत फक्त 3 धावा धावफलकावरती आहेत. त्यामुळे अजूनही 15 बॉलमध्ये विजयासाठी 37 धावांची गरज. 15 चेंडूमध्ये 37 धावा होतील का याची चर्चा आहे. पेन तालुक्याचा संघ, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्याचा संघ आहे. 2 तालुक्यांमध्ये ही लढत. पुढचा सामना महाड आणि त्यांच्या बरोबरीने असेल पनवेल. पुन्हा एकदा संघ आपण पाहू शकाल पुढच्या लढतीमध्ये. याही वेळेला प्ले अँड मिस, क्या बात आहे, हलकासा कटर. या विकेटवरती बॅटिंग करणं सोपं नाहीये, मी सुरुवातीला सांगितलं, कारण गेले कित्येक वर्ष आम्ही या मैदानी समालोचन केलंय आणि बराच अनुभव आहे या विकेटचा. अनइव्हन बाउन्स आणि कधी कधी बॉल स्किड होतो, थोडासा ग्रास विकेटवरती आहे, टर्फ विकेट. तर दुपारीच या ठिकाणी लेदरचा फायनलचा सामना झाला आणि त्या सामन्यामध्ये फायपर पूर्ण लेदर क्रिकेटमध्ये रमाकांत शर्माने केला. दिवसभर क्रिकेट खेळतोय या क्रीडांगामध्ये. थोडासा अक्रॉस अ लाईन, आउटसाइड ऑफ स्टंप, लो फुल टॉस बॉल, त्याला मात्र फोर्स करत असताना खेचून मारला ऑन साईडला. तुम्हाला या क्रीडांगणावरती तुम्हाला लेदर प्रमाणेच खेळावं लागेल बॉलच्या मेरिटनुसार. आणि इथे मात्र सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. 1 रनचा संग्रह करत असताना हा संघ पुढे चाललाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 4. ऑन स्क्रीन आपण पाहता मिस्टर फायटर जेट योगेश पेंडकर, त्यांना आपण पाहू शकाल. एक जबरदस्त खेळाडू. मी मगाशी उल्लेख केला, रायगड जिल्ह्यामध्ये असं कोणतं गाव नाही जिथे योगेश पेंडकर यांचं नाव नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर देश विदेशामध्ये चर्चा आहे या नावाची. याही वेळेला शफल झाले, मोठा फटका, बॉल हवेत, फिल्डर जज करतो डीप मध्ये, कौस्तुभ झेल होईल का, आणि झालाय. क्या बात आहे, झेल टिपलाय. 1 मोर विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा बॉल खेचला होता सुहास करेने आणि त्यांचा फटका आपण फसताना पाहिला. बघा साईड अँगलने हा बॉल
थोडे सफल झाले, परंतु फटक्यामध्ये असफल झाले. झेलबाद झाले त्या ठिकाणी सुहास. वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का साईश कळंबोलीला. प्रत्येक इंटरव्हल नंतर विकेट मिळालेल्या आहेत. आता दबाव हा पूर्णपणे वाढत चाललाय बॅटिंग करणाऱ्या साईश कळंबोली या टीमवरती. परत तालुका लेवलचं क्रिकेट आणि आज प्रत्येक संघामध्ये तुम्हाला नवनवीन खेळाडू पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला आपला पाहिला तर रायगडचा रजत मुंडे बिग बॅश गाजवतोय. जबरदस्त कामगिरी रजतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बघा ऑन स्क्रीन आमचे आयोजक क्या बात आहे. जगदीश दादा ॲडव्होकेट, निशाकर भाऊ, त्याचबरोबर संजयजी घरत आणि आमचे एवन सरपंच लीलाधर म्हात्रे जिते या स्पर्धेचे आमचे आयोजक आहेत आणि त्यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहताय. आज वेगळा त्यांचा पारंपरिक पेहराव आहे कारण शेवटची रात्र आहे. स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती चालली. प्रचंड मेहनत स्पर्धेसाठी त्यांनी घेतली. गेले कित्येक दिवस चर्चा होती या स्पर्धेबद्दल. आम्हालाही 5 रात्रीमध्ये इन्व्हाइट केलं होतं, पण मी त्यांची दिलगिरी व्यक्त करी शेवटच्या रात्रीमध्ये येण्याची संधी मिळाली आणि खूप चांगलं आयोजन. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुम्ही ऐकताय आमचे परम मित्र परमेश पाटील आणि त्यांच्या बरोबरने रुपेशजी पाटील आणि मी रोशन पाटील. सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. सेकंड ओव्हर संपली आणि सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 4 धाबा. आता 12-36. केल्याने होते रे अधिक केलेचं पाहिजे संतांनी सांगितलंय. जर हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला एक मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल. दिनेश पाटील यावेळेस मात्र बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलेत. 5व्या क्रमांकावरती नारपोली गावचा हा खेळाडू आहे. पनवेल तालुक्यातील वावेघर जिल्हा परिषद मधला नारपोली गाव जो राजूदादा यांचा खतर मतदारसंघ आहे, जे पंचायत समिती सदस्य देखील आहेत आणि त्याच जिल्हा परिषद मधला नुकताच ज्यांच्या माध्यमातून आपण गुलसोंदे नगरीमध्ये नाईट स्पर्धा पाहिली त्या आदरणीय अनन्यताई अविनाश गाताडे त्यांचा मतदारसंघ आणि त्याच गावातला हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. कारण तालुका लेवलचं क्रिकेट मधलं की खेळाडूंची गावाची नावं सांगणं गरजेचं आहे. 4 धाबा. आता 12-36. डीजे आपण वाजूच नका कारण आता थोडंसं आवाजावरती निर्बंध लावले जातील. 12 बॉल मध्ये 36 धाबा होतील का? फुल लेन बॉल पुन्हा एकदा सफल झाले होते. बॉलच्या लाईन मध्ये नाही आहेत. दबाव सुरुवातीपासून क्रिएट केला पेंटच्या संघाने बॅटिंग करणाऱ्या साईश कळंबोली संघावरती. नुकताच रोह्याची स्पर्धा या पेण तालुका संघाने गाजवली आणि आज पुन्हा एकदा घरच्या मैदानावरती पेण संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहता. पेण तालुक्याचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला संबोधलं जातं हरेश काबन तो मैदानामध्ये आलाय आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पण होताना पाहिली, पण तो वेळ गेलेली नाहीये. अजूनही संधी आहे. वेळेवरती जर का शस्त्र उचलले नाहीये तर तुम्हाला त्या ठिकाणी माघार घ्यावीच लागेल. पराभवाला सामोरं जावं लागेल. फुल लेन बॉल याचीच चर्चा होती. बघा टप्पा पडला, बॉल थोडा खाली राहिला. बॅटिंग टीमने रिव्ह्यू वापरला. कदाचित रिव्ह्यू वापरतात वाईड बॉलसाठी चेक केलं जाईल. यस, बॅटिंग टीम रिव्ह्यू DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. चेक केलं जाईल बॉलची लाईन, बॉलचा टप्पा आणि योग्य नक्कीच आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि इथे आपण पाहताय करत चेक केलं जाते साईप्रीत लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून. या चॅनलला आपण जर का नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. बॅक अँगल मध्ये आपण बॉल चेक करतोय. काही गोष्टी इट्स अ फेअर डिलिव्हरी लीगल बॉल. त्यामुळे रिव्ह्यू गमावला बॅटिंग टीमने. साईश कळंबोलीने दबाव आता पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या कळंबोली संघावरती. 10-35. मनीष शर्मा थोडे इंजोर्ड आहेत. मागील काही महिन्यापासून ते क्रिकेट पासून लांब आहेत, परंतु कळंबोलीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पण पाहता बॅकफुटला गेले आणि इथे मात्र चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह जमीनला घरंगत अलॉंग विथ कार्पेट बॉल निघाला कव्हर पॉइंटला डीप मध्ये सीमा पार. वेलकम बाउंड्री 4 चौकार. 4 धावा या फटक्यावरती आल्या आणि या 4 रनच्या मदतीने पहिला मोठा फटका या इनिंग मध्ये पाहायला मिळाला दिनेश पाटील या खेळाडूच्या बॅटमधून, जो नारपोली गावचा खेळाडू आहे. त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू सचिन कारभार कळंबोली शहरातला हा खेळाडू आहे. चांगली भागीदारी करावीच लागेल सामना जिंकण्यासाठी आणि आतापर्यंत प्रचंड दबाव तो आहे तो कळंबोली संघावरती वाढत चाललाय. 9 मध्ये 31 होतील का? 5 षटकार मारायचे बॅटरला हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या 9 चेंडू आणि विजयासाठी 31चं समीकरण. फुलटॉस बॉल मिस केलाय आणि इथे मात्र मोठा फटका यायला हवा होता आणि अशातच मात्र आणखीन एक विकेट मिळाला. क्या बात आहे. त्रिफळा उद्ध्वस्त. 4 मुंड्या चित केलं हरेशने. त्या ठिकाणी दिनेश पाटीलला अजून एक धक्का त्या ठिकाणी बसतोय बॅटिंग करत असताना टीम कळंबोलीला. तर आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी घेत आहोत. खरं तर टेनिस बॉल मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा रायगडचा सुपर डुपर स्टार मास्टर माइंड कॅप्टन मिस्टर फायटर जेट
या ठिकाणी योगेश पेंडकर यांचा आपण सन्मान घेणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या द्या योगेशसाठी. खरं तर रायगडच्या क्रिकेटला ज्याने 7 समुद्र पार नेलं आणि शांत संयमी योग्य वेळी आक्रमण आणि अचूक वेळी मात्र खेळाडूंना मात्र चांगलं मोटिवेट करणारा एक दमदार खेळाडू. बघा त्यांचा फिटनेस आणि क्रिकेटमध्ये असणारा परफॉर्मन्स. मला वाटतं बिग बी अमिताभ बच्चन सोबत त्यांना आपण ISPL मध्ये पाहिलं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांच्यासोबत आपण त्यांना पाहिलं. असा एक दमदार खेळाडू योगेश पेंडकर त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेत आहोत. महाडचा जरी असला तरी रायगडच्या क्रिकेटला एक वेगळी दिशा देणारे. सुरुवातीला आपण पाहिलं या मैदानात प्रत्येक 11 पुणे हा संघ खेळायचा आणि त्या संघाचं देखील नेतृत्व करणारे एक दमदार खेळाडू योगेश पेंडकर त्यांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती प्रत्येकाची मने जिंकणारा हा खेळाडू योगेश पेंडकर यांचा हा सन्मान. धन्यवाद. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. शेवटच्या 8 बॉल 31 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्या ठिकाणी धीरज कातारा, नेवाली गावचा हा खेळाडू धीरज. आणखीन एक यंगस्टर, अदई वावंजे परिसरातील नेवाळी गाव आहे, त्या नेवाळी गावचा हा खेळाडू धीरज कातारा. पहिला बॉल यॉर्कर धीरजसाठी आलाय खोलात. हरेश गावणचं कमबॅक, फॉलो थ्रू मध्ये बॉल उचललं. रनआउटची संधी, 1 रन या ठिकाणी मिळेल. आता 7 मध्ये 30, 5 षटकार मारायचे. 7 मध्ये 5 षटकार येतील का? सोपं नाहीये या मध्यरात्रीमध्ये कदर या विकेटवरती षटकार मारणं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिका रायगड जिल्ह्यामध्ये बोटावर मोजण्यात चांगली मैदान आहेत, ज्यामध्ये या मैदानाचा मी आवर्जून उल्लेख करेल. मला वाटतं या क्रीडांगणावरती जिल्हा लेवल टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा व्हायला काय हरकत नाहीये. सध्या RPL आपण पाहिला सोनारी नगरीमध्ये चालू आहे. महेशजी कडू मित्रमंडळ यांच्या माध्यमातून फुल लेंथ बॉल विकेट किपरलाही बीट करतो. वन्स अगेन डॉट. आता 6 मध्ये 30, 5 षटकारच मारावे लागतील फलंदाजांना. 40चा पाठलाग 4 ओव्हरमध्ये करायचा होता आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या पेंट संघाने. क्या बात आहे. साहिल कोहली 7744, युवा उद्योजक खारपाडा त्यांच्या नावानं खेळणारा हा संघ आणि एका बाजूला साईश कळंबोली या टीम मध्ये ही लढत आहे. नेक्स्ट मॅच देखील बिग फाईट असेल. आमचे मित्र रोहन शेठ लबडे खानावले जे युवा उद्योजक आहेत कानावले गावचे आणि त्यांचा संघ तुम्हाला दोस्ती स्पोर्ट्स पनवेल इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला कोलाड महाडचा हा संघ देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सूरज करकरे, योगेश पेंडकर हे संपूर्ण धुरंधर तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 6 मध्ये 30 होतील का? 1 षटक सामन्याला कलाटणी देऊ शकतो. तुम्हाला आठवत असेल खरं तर T20 वर्ल्ड कप मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज वर्सेस जो सामना झाला होता आणि बरोबर कार्लोस ब्राथवेटने स्टुअर्ट ब्रॉडला तब्बल 4 षटकार मारले होते आणि त्याच्या डोळ्यातून मात्र अश्रू आले होते. ती कामगिरी यादगार राहिली वेस्ट इंडिज टीमसाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच हार मानायची नाही, शेवटपर्यंत लढत राहायचं, नेव्हर गिव्ह अप. अंतिम क्षणापर्यंत जर का संघर्ष केला तर या सामन्याचा रिझल्ट एक वेगळा येऊ शकतोय आणि तो प्रयत्न मात्र करावा लागेल. त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या धीरज कातारा आणि त्याच्या बरोबर असणारा खेळाडू मैदानामध्ये आहेत स्वतः सचिन कारभार. धीरजसाठी पहिला बॉल प्ले अँड मिस, हलकासा राईज झाला. लेन बॉल टाकला डाव्या हाताचा बॉलर, त्याचा अँगल मात्र या ठिकाणी बीट करता आलेला नाही धीरजला. आता 5 चेंडूमध्ये 30 धावा. पेण तालुक्यामध्ये आपण सध्या आहोत. पेण तालुका म्हटलं की सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा आणि अपकमिंग टुर्नामेंट अंडरआर्म क्रिकेट सर्वात मोठा इव्हेंट तुम्हाला पेण नगरीमध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 4 एप्रिल 2026 ते 5 एप्रिल 2026 दरम्यान या ठिकाणी आपण पाहता पेण तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशन पेण बॉक्स क्रिकेट यांच्या माध्यमातून पेण चॅम्पियन्स लीग 2026 या स्पर्धेचं आयोजन आपल्या भेटीला येईल. शासकीय क्रीडा संकुल कुंभाराळी पेण च्या क्रीडांगणावरती या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष योगदान देणारे सर्व या ठिकाणी दानशूर दादा आणि त्याचबरोबरने संपूर्ण संघ दर्शनजी मात्रे, रोहनजी मात्रे, सात्विक स्वरूप 9 रामवाडी, त्याचबरोबरने कुणालजी बिराजदार, गणेशजी पवार, आई कोंबडपाडा, वासिनी 11 यांनाही आपण पाहत आहे. एका बाजूला उपेंद्र कोलडकर, अर्जुन फायटर्स, वरद मात्रे, अथर्व सावंत, अव्हेंजर्स, शुभम मोकल, समायरा पॉवर हिटर्स यांनाही आपण पाहू शकाल. त्याचबरोबर कल्पेशी रेवसकर, शुभम तांदळे, शिवसाई स्ट्रायकर्स, विजय पाटील, मिलिंद माने, विघ्नहर्ता रामवाडी ब्लास्टर्स हे सर्व आमचे स्पॉन्सर संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा संधी आहे आणि या स्पर्धेचं खास आकर्षण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख आणि आकर्षक चषक दिला जाईल. द्वितीय क्रमांक 50,000 आणि आकर्षक चषक आपण त्या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. आणि लकी ड्रॉ प्रेक्षकांना देखील आहे सरप्राईज गिफ्ट. विजेत्या संघ मालकाला वॉशिंग मशीन आयोजकांच्या वतीने देण्यात येईल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठी बक्षीस असणारी खत स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या ठिकाणी भेटीला येत आहे आणि आवर्जून आपण सर्वांनी त्या ठिकाणी सहभागी व्हा.
नाईट क्रिकेट आणि इथे बघा व्हाईट बॉल. आता प्रतीक्षा आहे या मॅचच्या रिझल्टची. मला वाटतं औपचारिकता शिल्लक राहिली. ऑलमोस्ट विजयाच्या उंबरट्यावरती आला. त्या ठिकाणी पेण संघ साहिल कोळी 7744. पेण हा संघ विजयाच्या उंबरट्यावरती आलाय. 40 धावा डिपेंड करत असताना मोठ्या मार्जिनने कदाचित पराभूत होईल साईश कळंबोली हा संघ. याही वेळेला हलकासा स्विंग झाला बॉल आणि इथे देखील फलंदाजाला बीट करत असताना हा बॉल देखील आपण पाहिला निघालाय. निर्णायक एकच रन या बॉलवरती मिळेल. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. पुढचा सामना देखील अतिशय मोठा सामना असेल. दोस्ती स्पोर्ट्स यश एंटरप्राइजेस पनवेल आणि प्रशांत माळस्कर मावळ वैष्णवी 11 कोलाड माड क्षमा असावी या दोन टीम मध्ये हा सामना लॉफ करत असताना संघर्ष पूर्णपणे राहिलाय कळंबोली संघाच्या वाट्याला. हा सामना आता एकतर्फा झालाय आणि घरच्या मैदानामध्ये लोकल क्राऊडला इम्प्रेस केलंय पेण संघाने. अभिनंदन. विजयाच्या उंबरट्यावरती हा संघ आहे. 1 बॉल 25. अशक्य असं आव्हान आता कळंबोली संघासमोर आहे. 12th मॅन आमचे यश खानावकर त्यांचंही स्वागत.